बघा, काही माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा होतात की त्या गोष्टींचा त्रास माणसाला आयुष्यभर होतो. पुण्यामधल्या एका उद्योगपतीच्या एकुलत्या एक मुलासोबत असं काय घडलं की तुम्ही विचारही करू शकत नाहीत. तो मुलगा त्याच्या शेतामध्ये जेव्हा फार्म हाऊसमध्ये गेला होता आणि अर्ध्या रात्री त्याच्यासमोर एका महिलेने स्वतःला गळफास देऊन स्वतःचा जीव दिला. तेव्हा त्याला इतका मोठा झटका बसला की ती महिला त्याला प्रत्येक रात्री त्याच्या रूममध्ये गळफास घेताना दिसायची. आणि अमावस्या पौर्णिमा आली की त्या रात्रीला तो जोरजोरात ओरडायचा, चिरकायचा आणि त्याला फक्त त्या महिलेचा मृतदेहच दिसायचा. अमावस्याच्या आणि पौर्णिमेच्या रात्री पूर्ण रात्रभर त्याला त्याचे आईवडील दिसायचे नाही, कोणता डॉक्टर दिसायचा नाही, काहीच नाही. याला कदरून त्याचे आईवडील याला बेडला बांधायचे आणि जर याला बेडला बांधलं नाही तर हा अमावस्याच्या आणि पौर्णिमेच्या रात्री आपले डान्स करतात ना त्या पोरी, अशा याच्यावर उभे राहून तशा प्रकारचा रात्रभर उभा राहायचा, मानवरी करून पांढरे डोळे होऊन. आणि इतकंच नाही तर तो आपण बसायदान म्हणताना जी मांडी घालतो तशा प्रकारची मांडी घालून रात्रभर बसायचा आणि तो जागेहून हलायचा सुद्धा नाही. मग तुम्ही 4 माणसं आणा, 5 माणसं आणा किंवा 10 माणसं आणा आणि जर त्याला हलवण्याचा प्रयत्न केला की तो जोरजोरात ओरडायचा आणि चिरकायचा. आता याच्यासोबत जे काही झालं ना, हे जर तुम्हाला पूर्ण माहीत करून घ्यायचं असेल, ही जर पूर्ण स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्हाला या चॅनलमध्ये जावं लागेल आणि पुण्याची सत्य घटना ही स्टोरी ऐकावी लागेल.